बाब आहे। तसं पाहिलं गेलं तर कायद्यामध्ये 16 फेब्रुवारी 2018च्या JR नुसार रात्र ज्या ठिकाणी घर असेल त्याला कायद्याने संरक्षण देण्याची शासनाची भूमिका आहे। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब सांगतात की 2022 पर्यंत सगळ्यांना हक्काची घरं भेटतील आणि दुसऱ्या बाजूला गोरगरिबांच्या घरांवर बुलडोजर चालवली जातो, ही भूमिका द्विभाषीय म्हणावी लागेल। आणि असं होत असताना खऱ्या अर्थाने कासुर्डीसारख्या ठिकाणी बंधुभाव मानला जातो, अशा ठिकाणी जर गोरगरिबांच्या घरावर बुलडोजर फिरवण्याचं काम होत असेल तर तो आत्ताच प्रदीप म्हणला की आकाचा आका कोण आहे, त्याला सुद्धा नीट करायची ताकद आमच्या बहुजन समाजाच्या संघटनेमध्ये आहे। अरे बांडगोळांना आमचं मत घेऊन तुम्ही सत्तेवर येता आणि सत्तेची खुर्ची आली की तुमच्या पुढाखाली आग लागून गोरगरिबांच्या घरं उद्ध्वस्त करण्याचा जो कार्यक्रम चालवता, या गोष्टी ह्या महाराष्ट्रात कदापि सहन होणार नाही। खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं तर झोपडपट्टी सुरक्षा दल ही या कुटुंबाच्या मागे ठामपणे उभी राहील। ज्या ठिकाणी कुठली कायदेशीर बाब असेल त्या ठिकाणी झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या माध्यमातून या कुटुंबांचा पाठपुरावा केला जाईल। जर अण्णा यांची घरं पूर्ववत झाली नाही तर याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल, अशी झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने शाश्वती देतो आणि या ठिकाणी थांबतो। असतील काही बहुजन समाजातील लोकांची गेले 20-20 वर्ष त्या जागेवर राहतात, त्यांची घरं ग्रामपंचायत, सरपंच आणि ग्रामसेवक आणि इतर लोक यांनी कोणताही BDOचा आदेश नसताना अनाधिकृतपणे ते घरं जमीनदोस्त केलेत। त्या लोकांचा राहण्याचा आसरा गमावलेला आहे। त्या लोकांच्या मुलांच्या परीक्षा सुरू आहेत आणि त्या परीक्षा सुरू असताना देखील त्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आज निर्माण झालेला आहे। त्यामुळं मी या ठिकाणी या सगळ्यांच्या ग्रामपंचायतीचा आणि त्यांच्या सर्व आकांचा निषेध करतो की या लोकांना खरं तर अतिशय जाणीवपूर्वक शेजारची घरं ठेवली आणि फक्त यांनाच टार्गेट करून यांची घरं जमीनदोस्त केली। कारण ही लोक 20-20 वर्ष या जागेवर राहतात, त्यांना सगळ्या गटर लाईनच्या सुविधा असेल, कचरा कुंडीच्या सुविधा असेल, या अनेक वर्षापासून ग्रामपंचायतीने दिलेत, परंतु ही लोक फक्त राजकीय द्वेषापोटी आपल्याबरोबर नाहीत, आपल्या विचाराबरोबर नाहीत, म्हणून काही तालुक्यातील काही आका असतील त्या आकांच्या सांगण्यानुसार या लोकांना त्रास देण्याचं काम खरं तर या ग्रामपंचायतीने केलं आहे। त्याबद्दल त्या ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामसेवकांचा मी निषेध करतो। कारण बोगस ठराव करून बोगस कागदपत्र तयार करून हा केलेला हा अट्टहास आहे आणि तो कशासाठी आहे हे देखील समजण्याचं काही म्हणजे आम्हाला कळत नाही। कारण अशी अनेक घरं, अनेक 50-60% लोक अतिक्रमणमध्ये राहतात, तरी देखील याच टार्गेटेड लोकांना टार्गेट करून का यांची घरं पाडलीत, याच्यामागचं गौडबंगाल काय आहे हे काही मला समजून येत नाही। म्हणून या लोकांना खरं तर आधार आणि या लोकांना पुढं या मुलांच्या शिक्षणासाठी काय करायचं आहे, त्यांच्या परीक्षेसाठी काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही एक फंडाची निर्मिती केली आणि आम्ही यावर्षी आमची जी यात्रा आहे भैरवनाथ ग्रामदैवताची यात्रा आहे आमची, त्या यात्रेच्या निमित्तानं आम्ही सगळ्यांनीच बहुतेक लोकांनी या लोकांना मदत म्हणून आम्ही त्यांना पैशाची मदत करणार आहोत। बाकी आर्थिक मदत करण्यासाठी अनेक लोक पुढे येत आहेत, परंतु यांना काही त्यांचं झालेलं नुकसान हे सगळं भरून येणार नाही, परंतु यांना काही फुलाची पाकळी म्हणून आम्ही जी यात्रेचं जे काही आम्ही खर्च करतो, अनेक गोष्टीसाठी पैसे घालवतो, ते पैसे आम्ही या लोकांना देण्यासाठी एकत्र केलेले आहेत आणि काही रक्कम, ठराविक रक्कम अजून यात्रेपर्यंत आम्ही जमा करून यांना सुपूर्द करणार आहे। यांच्या फुलाची पाकळी म्हणून त्यांना मदत ही आवश्यक आहे आणि ती मदत आम्ही देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय। पुन्हा एकदा मी या ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक यांनी या लोकांना बेघर केल्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध करतो।